आज 15 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. उत्तर-पश्चिम दिशांनी येणारे कोरडे वारे राज्याकडे अजूनही कायम आहेत. विदर्भाकडे मात्र थोडंसं बाष्पयुक्त वारे आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही भागांमध्ये आणि लगतवर्ती मराठवाड्याच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या नोंदी होत आहेत. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर इकडे अमरावतीचे उत्तर भाग, जळगावच्या उत्तर भागात ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागाकडे ढगाळ वातावरण आहे. कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मात्र विशेष असे पावसाचे ढग राज्यात अजूनही नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, तर येत्या 24 तासामध्ये अमरावतीचे पूर्व भाग किंवा उत्तर भाग, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी मेघगर्जनेसह काही भागांमध्ये सार्वत्रिक नाही, काही ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतर जळगावचे उत्तर भाग, बुलढाण्याचे उत्तर भाग, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, अ, त्यानंतर इकडे धाराशिव, लातूर, नांदेड हा जो भाग असेल, या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. जसं कालही परभणी असेल, बुलढाणा, अकोल्याचे उत्तर भाग असतील, पावसाच्या नोंदी झाल्यात. पण हा पाऊस स्थानिक पातळीवरती होता आणि त्याचा अंदाज सुद्धा आपण दिलेलाच होता. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटाचा भाग असेल या ठिकाणी. हलका एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल. मोठ्या क्षेत्रावरती मोठा पाऊस नाही. काही ठिकाणी वातावरण कोरडेसुद्धा राहील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्वचित एखाद्या ठिकाणी हलके थेंब चालू तर होतील. याही ठिकाणी पावसाची विशेष शक्यता नाही. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचे मध्यवर्ती भाग, कोल्हापूर या भागामध्ये वातावरण पूर्णतः कोरडे राहील. पूर्वेकडील भागाकडे स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. छत्रपती संभाजीनगर, जालनाकडे स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. सध्या तरी विशेष शक्यता अशी दिसत नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.